खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय आघात या चित्रपटाच्या निमित्तानं. आपण आता सांगितलं की चित्रपटातले कलाकार निवडण्यासाठी खूप दिग्दर्शकाला विचार करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, पात्रांचा, कलाकारांचा, उपलब्ध पर्यायांचा आणि इतर गोष्टी. या चित्रपटात जे आपण कलाकार निवडलेले आहेत, इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून जर निवडलेले आहेत, तर आता या टीम मधल्या कलाकारांबद्दल तुम्ही काय सांगाल? माझ्या या चित्रपटामधल्या प्रत्येक कलावंताबद्दल मला खूप आपुलकी वाटते. आता त्यातले काही कलावंत मला माहिती नव्हते, खरं माहिती नव्हते, परंतु म्हणजे काही टोटली नवे, जे माझ्यासाठी जे पूर्ण नवे आहेत असे कलावंत मला माहिती नव्हते. शशांक शेंडे म्हणून एक पुण्याचा कलावंत, तो काहीतरी त्या हिंदी चित्रपटामध्ये एक दोन सीन वगैरे करणारा कलावंत आहे. तो एक दोन सीन करणारा कलावंत आहे म्हणजे तो टाकाऊ आहे असं मी म्हणत नाही, परंतु कलावंत कधी कधी असे एक दोन सीनमध्ये हिंदीमध्ये येणारे नेमकेपणाने हुडकून त्याला काय दिलं म्हणजे माझं काम होईल ते माझ्या लक्षात आलं. ह्या चित्रपटामध्ये त्यांनी एका अशा डॉक्टरचं काम केलेलं आहे की जो हुशार आहे खूप आणि जातीपातीला सगळ्याला मागे ठेवून तो फार पुढे गेलेला आहे. हुशार आहे खूप, परंतु भेकड आहे. कारण त्याला भविष्याचा विचार आहे. पण त्याचीच बायको स्मिता तांबेने काम केलं. दोघांनी फार चांगले कामं केले. स्मिता तांबेने 7 महिन्याच्या त्याच्या गरोदर बायकोचं काम केलं. ती त्याला विचारते की हे तू जे काही आरंभलेलं आहेस ह्याच्यामध्ये तू तुझ्या मैत्रिणीला कसा पुढे आयुष्यभर चेहरा दाखवणार आहेस, कोणत्या तोंडाने? तो म्हणतो मला मैत्रीपेक्षा माझं भविष्य महत्वाचं वाटतं, तुझ्या पोटातलं मूल ते महत्वाचं वाटतं, आपला सगळ्यात पुढचा विचार मला महत्वाचा वाटतो. ती म्हणते की थोडक्यात तुला जे काही करायचं ते तू करणार आहेस, बरं ठीक आहे म्हणते. शी इज डेडली अगेन्स्ट. तो दुसऱ्या दिवशी मेडिकल काउन्सिल समोर तो त्याला जे काही तळ्यात मळ्यात काय द्यायची ती उत्तरं देतो आणि घरी येतो. आणि जनावर जसं भेकतं ना, काही करू शकत नाही जनावर, आणि मग ते रडतं ना, हंबरतं ना, तसा तो हंबरत येतो रांगत आणि आपल्या बायकोच्या कुशीत शिरतो. बट शी डझंट टच हिम. ती त्याला स्पर्श सुद्धा कर, त्याला तशीच रडू देते आणि एवढंच म्हणते की तुला पाहिजे ते केलंच ना, तू माथा रडून काय उपयोग आहे. माझ्या दृष्टीने हा खूप महत्वाचा सीन आहे. त्या दोघांनी छान केलेला सीन. त्याला काहीच करायचं नाही, त्याला येऊन रडायचं फक्त. दारू पिऊन आलेला असतो तो, रडतो फक्त. गिल्ट कॉम्प्लेक्स. कुत्रं मांजर जसं जातं ना असं रांगत, तसं तो जातो रडत रडत आपल्या बायकोच्या कुशीत. 7 महिन्याची ती गरोदर शांतपणे बसते. मी त्याला आदल्या दिवशी सांगितलेलं असतं की हे करू नकोस. माझ्या दृष्टीने फार महत्वाचा सीन आहे. आणि काही फार शब्द नसलेला 2-3 ओळी आहेत फक्त, ओळी पण नाही, 2-3 वाक्य शब्द आहेत फक्त, त्याचेच हे आहे. त्या स्मिता तांबेने छान काम केलंय. माझी दुसरी एक कला होती कादंबरी कदम. व्हॉट अन ऍक्टर, व्हॉट अन ऍक्टर. इलेक्ट्रिफाईंग ऍक्टर आहे ती कादंबरी कदम. तिची मूर्ती फार छोटी आहे. मला आश्चर्य वाटलं की इतकी ब्रिलियंट, इतकी हुशार अशी बुद्धिवान ही मुलगी, हिचं अजून काहीच कसं काय झालं नाही. काय तिने परफॉर्मन्स दिला, माय गॉड, आय वॉज झॅप्ड. सेम केस विथ मुक्ता बर्वे. मुक्ता बर्वे ही निदान एस्टॅब्लिश तरी आहे. मुक्ता बर्वे इज अ ट्रेन्ड ऍक्टर फ्रॉम ललित कला पुणे. कादंबरी कदम, शी इज नॉट अ ट्रेन्ड ऍक्टर, शी नेवर वेंट टू एनी स्कूल ऑफ ऍक्टिंग. बट कादंबरी कदम, what a towering performance. मुक्ता बर्वे, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. माझी सुहास जोशी, माझी जुनी मैत्रीण, व्हॉट अ परफॉर्मन्स. म्हणजे ह्या चित्रपटामध्ये
कोणाचा परफॉर्मन्स महत्वाचा तुम्ही नाही ठरवू शकत. माझा मित्र किरण कुमार हिंदीमध्ये खूप भूमिका करतो, त्याच्यातही असतो सिरियलमध्ये. माझ्या सिनेमात त्यांनी दिल्लीहून आलेला इंडियन मेडिकल काउन्सिलचा एक मोठा अधिकारी, त्याचं त्यांनी काम केलेलं आहे. व्हॉट अ परफॉर्मन्स. आमचा मनोज जोशी गुजराती आणि ह्याच्यातला हिंदीमधला नट, एक फोन मी केला लगेच आला. मनोजने काम केलं. हॉस्पिटलच्या ट्रस्टीजच्या ह्याच्यामध्ये भूमिकेत ते आहे. यातले हे प्रथितयश कलाकार जे आहेत हे तर सर्वांना माहितीच आहेत. मग अगदी मनोज जोशी असेल, किरण कुमार असेल. एक मिनिट. नुसतं प्रथितयश असलेले कलाकार घेणं आणि त्यांना घेऊन काम करणं म्हणजे डिरेक्टर नव्हे. हे सगळे चांगले कलावंत आहेत, पण त्यांनी मला जे पाहिजे ते द्यायचं बरं का. त्यांनी मनाने नाही करायचं. त्यांनी आपल्या मनाने हा सीन मला मिळालेला आहे, आता मी करतो. नाही, मी सांगेन तसं करायचं. मला जे हवंय ते करायचं. लोकांना तुम्ही जे देत आलात आत्तापर्यंत ते माझ्याकडे मी चांगलंच आहे असं मी नाही म्हणणार. मी म्हणेन हे मला नको आहे. मला तुमच्याकडून आता ह्या सिनेमात मला ह्या भूमिकेत हे पाहिजे, ते द्यायचं मला तुमच्या पद्धतीने. पण मला ते पाहिजे, मला जे पाहिजे ते तुम्ही द्यायचं. ठीक. माझं म्हणणं, तुम्ही ठरवलेल्या डायग्राम मध्ये त्या अभिनेत्यांनी काम करायचं हे जरी असलं तरी हे अभिनेते माहिती होते जे आता तुम्ही सांगता कादंबरी कदम. नाही, काय होतं ते सांगतो. इथेच तर गोम आहे की अरे नाववाले कलावंत आहेत, ह्यांना आता कसं सांगायचं असा विचार करणारी एक कळप आहे दिग्दर्शकांचा. मी त्या कळपातला नाही तर मी नाही करणार. When I sit in the chair of the director, ते डिरेक्टर लिहिलेली पट्टी असते ना त्या इथे, हा, त्या पट्टीच्या आकर्षणाकरता मी नाही आहे. मला आतून वाटलेलं आहे आणि माझ्यावर नट म्हणून जर तुझा विश्वास असेल ना की काय करतो जे, तर मग माझ्यावरती दिग्दर्शक म्हणून विश्वास टाकलास का तो आधी टाकला नसलास तर माझ्याकडे काम करू नकोस, घरी जा, थँक्यू. पण एकदा तू मला हो म्हणालास ना की नाही मला तुझ्याकडे काम करायचंय, मला जे पाहिजे ते तुझ्या पद्धतीने, पण तू मला जे पाहिजे ते न देता आजपर्यंत लोकांना जे देत आलास ना ते दिलंस तर मी सांगेन थँक्यू, घरी. दिस इज व्हॉट सॉर्ट ऑफ डिरेक्टर आय एम. पण हे कादंबरी आणि शशांक सारखे कलावंत शोधलेत कसे मग? कारण हे माहीत नव्हते तोपर्यंत लोकांना. सांगतो. माझ्याकडे एक असा डेटा आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जेवढ्या मुली, जेवढी मुलं, जेवढे नवे लोक आहेत त्या सगळ्यांची माहिती आहे. सगळ्यांचे फोटो आहेत त्या कम्प्युटरवरती. ते एज ग्रुप प्रमाणे आहेत, नावाप्रमाणे आहेत, दिसण्याप्रमाणे आहेत, वयाप्रमाणे आहेत, त्यांच्या ह्याच्याप्रमाणे, आणि त्यांचा खाली अनुभव आहे. त्याच्यातून मी शोधून काढली माणसं. नाही समजा एक 10,000 मुली आहेत, 10,000 मुलं आहेत, माझ्याकडे डेटा आहे तो. आणि डेटा आहे म्हटल्यानंतर तेवढ्यापुरतं नाही, म्हणजे फक्त दिसायला मुक्ता बरोबर बरी आहे, कादंबरी कदम ही तरुणपणीची वैदा रहमान सारखी दिसते म्हणून नाही. शो मी काय करणार, काय केलंयस तू, मला कळलं पाहिजे ना. ह्याचा ह्या सगळ्या डिस्कशनचा अर्थ निरंजन असा नव्हे बरं का की मी सत्यजित रे आहे, मी डेव्हिड ली नाही. मी आहे आणि मला मीच राहायचं आहे, मला मोठं मी व्हायचं आहे. मी जे शिकलोय त्याप्रमाणेच झालं पाहिजे, नाही तर मग मला पटवून दे मी कसं चुकीचं आहे ते, मी तुझ्या पायाला हात लावतो. पण एकदा मला तू स्वीकारलंस ना दिग्दर्शक म्हणून, मग माझ्या पुढे दुसरं काहीतरी आणायचं नाही तर मग मला पटवून द्यायचं. अनंत जोगनी काय काम केलं माझ्या पिक्चरमध्ये. अनंत जोगनी त्यांनी मला एका ठिकाणी सांगितलं, मला जरा बाजूला, मला म्हणला की 1 मिनिट असं त्याच्यात एक वाक्य आहे, ते मी नाही घेतलं तर चालेल का. त्याचं कारण त्याने सांगितलं. तो म्हणला हे टिपिकल विक्रम गोखल्यांचं 1 मिनिट असं आहे म्हणे. मी म्हटलं की हो का, माझं आहे का तसं, मग तुला तसं वाटतंय का, मग ते तू घेऊ नकोस. तो म्हणला माझं कामच झालं म्हणे, मला असं वाटलं की तुम्हाला मी कसं सांगू. म्हटलं नाही जरूर सांग. तो म्हणला मी 1 मिनिटच्या ऐवजी स्टॉप इट असं मी म्हणेन. म्हटलं म्हण ना, त्यांनी माझा काही सिनेमा उतरणार किंवा चढणार नाही. तुला आय वॉन्ट माय ॲक्टर्स टू बी कम्फर्टेबल. सो अंडरस्टँडिंग द ॲक्टर्स अँड मेकिंग माय
actors understand me, what sort of man I am, what sort of director I am, हे त्यांना कळावं याकरता मला ही माझी जबाबदारी आहे. तर ते मी केलं. आता शेवटचा प्रश्न विचारतो. आघातच्या नंतरचं विक्रम मुखलेंचं दिग्दर्शनाचं कुठलं प्रोजेक्ट असणार? इसे सोशली रिलेटेड विषय घेणं मला आवडतं. म्हणजे अगदी विनोदी, निखळ विनोदी सिनेमा मी करायचा ठरवला तरी सुद्धा त्यातून काहीतरी रिलेव्हंट टू टुडे सोसायटी हे मला मिळायला पाहिजे. ते मिळणार असेल तर आता या क्षणी माझे 2 विनोदी स्क्रिप्ट माझ्याकडे आलेली आहेत. 2 गंभीर स्क्रिप्ट आलेली आहेत आणि त्याच्यात आहे ते बंदूक आणि ते कोर्ट कचेऱ्या वगैरे आणि ते मी आणणार आहे. पण त्याच्यामध्ये तो आणखीन जबरदस्त हे विषय आहे. आणि माझ्या सुदैवाने माझ्या हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच मला ह्या चित्रपटाचे माझे प्रोमोज किंवा माझे ट्रेलर्स बघूनच 2-3 निर्मात्यांनी ताबडतोब सांगितलं की पुढचं पिक्चर तुम्ही आमचं करायचं. तर माझा पुढचा चित्रपट एक नक्कीच विनोदी असेल आणि दुसरा गंभीर जरी असला तर त्याच्यामध्ये ते डान्स बिन्स त्याच्यामध्ये आहेत, संधी आहे त्याच्यामध्ये. आणि जो विनोदी आहे त्याच्यात सुद्धा चांगलं ते काय ढोलकी तमाशा ते सगळं त्याच्यात ते येऊ शकतं. पण ते ओघाने आलं पाहिजे. ते आपलं कुठेतरी ओढून कोंबायचं तसं मी नाही करणार. सहारा परिवार आणि समय मुंबईच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आघात खूप खूप यशस्वी हो. महाराष्ट्राला एक अतिशय प्रतिभावान दिग्दर्शक या निमित्ताने मिळेल आणि अनेक नवीन कलाकारांची, मराठी दिग्दर्शकांना नव्याने ओळख होईल. त्यांची प्रतिभा काय आहे, त्यांची क्षमता किती आहे हे मराठीतल्या प्रेक्षकांच्या समोर या निमित्ताने येणार आहे. आजच्या खबर विशेषमध्ये इथेच आपण थांबणार आहोत. उद्या आपण पुन्हा भेटू खबर विशेषमध्ये एका नवीन खबरसह.